Welcome in today's lecture. Today we focus on the development of monocot embryo. Embryo म्हणजे काय तर when male and female gamete these are fused, then this produce the cell, and this is the zygote cell, and this zygote cell divide mitotically and which produce the group of cell, and this group of cell this is called as the embryo. तो जो ग्रुप ऑफ सेल आहे तर त्याला इथे म्हणायचे एम्ब्रियो, जो झायगॉट सेलपासून यामध्ये फॉर्म होतो. इन दिस लेक्चर वी फोकस ऑन द मोनोकॉट सीड. व्हॉट इज मोनोकॉटिलिडॉन्स और मोनोकॉट सीड? द सीड विच हॅविंग द सिंगल कॉटिलिडॉन. ज्या सीडमध्ये कॉटिलिडॉन एकच आहे, कॉटिलिडॉन्स, त्या सीडला इथे म्हणायचे मोनोकॉटिलिडॉन. आणि इथे असणारं जे सीड आहे तर दिस शो द सिंगल कॉटिलिडॉन, अँड कॉटिलिडॉन ॲक्च्युली द पार्ट ऑफ एम्ब्रियो. दॅट मीन्स द एम्ब्रियो ऑफ दिस मोनोकॉट सीड हॅविंग द सिंगल कॉटिलिडॉन, and this is the basic characteristics of this monocot seed or monocot embryo. In this lecture we focus on how this monocot embryo these are developed. First of all, you can see here, after the fertilization, the first cell these are produced after the fusion of male and female gamete, and this cell actually this is called as the zygote cell, or this cell is also called as the oospore. In this cell the mitosis cell division these are happens. ह्या सेलमध्ये सुरुवातीला यामध्ये मायटोसिस सेल डिव्हिजन होतं, अँड सिंगल सेल विच फॉर्म टू सेल. एका सेलच्या यामध्ये दोन सेल फॉर्म होतात. इफ वी सी इन केस ऑफ ओव्हल, जर आपण यामध्ये ओव्हलचं स्ट्रक्चर घेतलं तर दिस सेल दिस आर प्रोड्यूस इनसाइड द एम्ब्रियो सॅक. दिस इज द एम्ब्रियो सॅक, अँड इनसाइड दिस एम्ब्रियो सॅक टुवर्ड द मायक्रोपाइल सेल दिस सेल डिवाइड अँड विच फॉर्म टू सेल. या सेलचं डिव्हिजन होतं आणि दोन सेल यामध्ये फॉर्म होतात. दिस आर टुवर्ड द मायक्रोपाइल साइड, इन विच द सेल दिस आर कम्प्लिटली नियर टू मायक्रोपाइल साइड. Micropyle side, this a cell, this is called as the basal cell. This cell this is called as the basal cell. What is mean by basal cell? After the mitosis cell division happens in the zygote cell, two cells these are formed in which the cell these are present toward the micropyle side, this is called as the basal cell, and the cell which present inside the embryo sac or toward the chalazal side, that a cell is called as the embryonal cell, or this is also called as the terminal cell. And this cell stage of embryo is called as the proembryo. Proembryo म्हणजे काय की यामध्ये जे दोन स्टेज आहे, सेलच्या ज्या दोन स्टेज आहे, या दोन स्टेज मध्ये असणारा जो एम्ब्रियो आहे, दिस एम्ब्रियो इज कॉल्ड एज द प्रोएम्ब्रियो. त्याला इथे म्हणतात प्रोएम्ब्रियो. अँड दिस प्रोएम्ब्रियो दिस आर फॉर्म after the division of a zygote cell, and this proembryo in which again cell divide and redivide. यामध्ये पुन्हा ज्या सेल आहे तर त्यांचं इथे डिव्हिजन होतं, आणि त्यानुसार यामध्ये ज्या सेल आहे तर त्या इथे न्यू सेल इथे फॉर्म होतात. इन विच द बेसल सेल बिकम द लार्ज. यामध्ये जी बेसल सेल आहे ती यामध्ये लार्ज बनते. दिस इज द लार्ज सस्पेन्सरी सेल. ही यामध्ये लार्ज सस्पेन्सरी सेल असते. त्याचबरोबर काही यातल्या सेल डिव्हिजन करतात मायटोसिस, आणि त्यानुसार यामध्ये जी लार्ज सेल आहे दिस इज कॉल्ड एज द सस्पेन्सरी सेल, और दिस लार्ज सेल दिस इज कॉल्ड एज द हॉस्टेरियल सेल. अँड दिस एम्ब्रियनल सेल और द सेल these are the terminal cell. These cell these are divide mitotically and which form the division first of all this divide vertically, and after then this divide transversely, and these form the linear sequence of this new cell, and after this form a bunch, and in this bunch the three layers these are separated. मग इथे डिव्हिजन रेडिव्हिजन होऊन यामध्ये जो बंच आहे एम्ब्रियनल सेलचा तो इथे फॉर्म होतो, and in which cell these are divide like that डर्मॅटोजेन, पेरिप्लेम अँड प्लुरम. यामधले जे लेयर आहे तर ते इथे डिफरन्शिएट होतात. डर्मॅटोजेन दिस स्टार्ट टू फॉर्म अ आउटर लेयर, पेरिप्लेम दिस आर फॉर्म अ ग्राउंड टिश्यू, अँड प्लुरम दिस स्टार्ट टू फॉर्म अ स्टील.
अशा पद्धतीने यामध्ये यांचं डिव्हिजन होऊन यामध्ये वेगवेगळ्या सेल इथे फॉर्म होण्यासाठी हे रेडी व्हायला लागतात. इन दिस केस these are lateral cell, these are converted into or these are form the plumule. These produce the shoot system and some cell these produce the cotyledon. त्यातल्या काही सेल यामध्ये कॉटिलिडॉन फॉर्म करतात. इन दिस केस यू कॅन सी द bunch of that embryonal cell. एम्ब्रियॉनल सेलचं डिव्हिजन होतं आणि त्यानुसार यामध्ये बंच फॉर्म होतो. इन विच some cell these are produced or these are act as a plumule, some cell these are form a cotyledon, some cell these are form a hypocotyl, some these are radical, and these are the different part these are present in this stage of this embryo. या एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंटमध्ये वेगवेगळ्या स्टेज इथे फॉर्म होतात. आफ्टर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट in this case the heart shape, horse shape, these are not a form in case of monocot, and in which this like of manner these cell divide and redivide which form a bunch, in which some cell which produce the radical which after the growth and development which convert the root system, and these plumule these form a shoot system. But in case of monocot these radical produce a root. These are the temporary root, these are not a permanent root. यामध्ये जसं आपण डायकॉटमध्ये जर पाहिलं तर रॅडिकल सेलपासून जे रूट तयार होतात ते यामध्ये परमनंट असतात. बट मोनोकॉटमध्ये हे जे रूट आहे तर यामध्ये टेम्पररी असतात, कारण मोनोकॉटमध्ये जे रूट फॉर्म होतात दिस आर नॉट अ फॉर्म फ्रॉम द रॅडिकल्स, ते रॅडिकल्सपासून यामध्ये फॉर्म होत नाही. इन मोनोकॉट एम्ब्रियो ओनली द सिंगल कॉटिलिडॉन दिस आर फॉर्म. यामध्ये फक्त एकच कॉटिलिडॉन यामध्ये फॉर्म होतो. आफ्टर द कंप्लीट डेव्हलपमेंट यू कॅन सी द डिफरंट लेयर और डिफरंट पार्ट्स ऑफ दिस एम्ब्रियो. एम्ब्रियोचे वेगवेगळे पार्ट्स इथे फॉर्म होतात. इन विच कॉलिओरिझा these the sheet, these are the sheet which cover on the radical. जी रॅडिकल वरती असणारी शीट आहे दिस इज कॉल्ड ॲज द कॉलिओरिझा इन एम्ब्रियॉनल स्टेज, in which the different layer these are also we can see. For example coleoptile, you can see here coleoptile. This is the sheet present on the shoot apex that is the plumule. जे प्ल्युमिल आहे त्याच्यावरती जे कव्हरिंग फॉर्म होतं एम्ब्रियॉनल स्टेजमध्ये दिस इज कॉल्ड एज द कॉलिओप्टाईल. त्याला इथे म्हणायचं आहे कॉलिओप्टाईल. अँड दिस ऑल्सो फॉर्म द स्कॅट्युलम. यामध्ये इथे स्कॅट्युलम तुम्ही पाहू शकता. स्कॅट्युलम ॲक्च्युली दिस इज द ट्रू कॉटिलिडॉन. This is the true cotyledon. What is meant by true cotyledon? Actually monocot having this only one cotyledon and this single cotyledon. This is the scatulum, and you can see in this embryo this having the central position or this having the terminal position. Cotyledon किंवा यामध्ये जो cotyledon आहे scatulum ज्याला आपण म्हणतो, this having the terminal position. In case of this embryo, या embryo मध्ये त्याची जी position आहे you can see here this is the terminal position. And in this case the epiblast these are formed. What is meant by epiblast? Epiblast this is one of the false cotyledon. This is also called as the false cotyledon or ruminant types of cotyledon. This is also called as the pseudocotyledon. These are not well developed. These are present toward the lateral side. लॅटरल साईडला यामध्ये स्मॉल एक कॉटिलिडॉन इथे फॉर्म होतो, बट दिस इज नॉट अ ट्रू. दिस इज सीडो कॉटिलिडॉन. दिस इज नॉट रियल कॉटिलिडॉन अँड दिस कॉटिलिडॉन इज कॉल्ड एज द इपीब्लास्ट. या कॉटिलिडॉनला इथे म्हणायचं इपीब्लास्ट. इन केस कॉट्युलम दिस इज द ट्रू कॉटिलिडॉन अँड इपीब्लास्ट दिस इज द फॉल्स कॉटिलिडॉन or ruminant or pseudocotyledon. In this case the radical which produce the root, but these are temporary, in which the shoot apex that is the plumule which form a shoot system. And in this case you can see here these shoot or system or shoot apex which are having some lateral position. If we take the central axis, then they show the lateral position. These are present toward the one side. This having the covering that is called as the coleoptile. Like in dicot, this having the coleoptile. In case of dicot, these show the epicotyle. In case of dicot seed,
द हायपोकॉटिल these are present, and in this case these are like a कॉलिओरिझा. यामध्ये कॉलिओरिझा आणि कॉलिओप्टाईल यामध्ये हे दोन लेयर इथे फॉर्म होतात, दोन शीट इथे फॉर्म होतात. यू कॅन रिमेंबर दिस नेम ऑन द बेसिस ऑफ पी अँड आर लेटर. आता इथे तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल की कॉलिओप्टाईल आणि कॉलिओरिझा, आता इथे कन्फ्युजन होऊ शकतं की कॉलिओप्टाईल कुठे आहे आणि कॉलिओरिझा कुठे आहे. तर इथे इझिली इथे प्ल्युम्युल म्हटल्यानंतर इथे पी आणि त्यानंतर इथे रॅडिकल म्हटल्यानंतर इथे असणारं आर. आर जर आलं तर लक्षात घ्यायचं की यामध्ये रॅडिकलवरती असणारं कवर आणि पी कॉलिओप्टाईल ह्या दोन्हींमधलं पी आलं म्हणजे समजून घ्यायचं की यामध्ये प्ल्युम्युल किंवा शूट सिस्टीमवरती किंवा शूट अपेक्सवरती असणारं कवर. अँड इन दिस केस स्कॅट्युलम and epiblast, these are the two cotyledon, but in this case the well developed these are the scutellum, and these are reduced form, this is the epiblast, but epiblast is one of the cotyledon. यामध्ये epiblast हे cotyledon आहे, पण यामध्ये ते reduced टाईपचं यामध्ये cotyledon तुम्ही इथे पाहू शकता. This is the reduced type of cotyledon and this is the well developed cotyledon scutellum. This is the cotyledon. Cotyledon, remember cotyledon, coleoptile, coleoriza, radicals, plummules, that is the shoot apex, root apex, all these are the part of embryo, and also the root cap. You can clearly see here the root cap, that is also called as the calyptra. This is also called as the calyptra. This calyptra or root cap, this is present over the radical. ओव्हर द रॅडिकल यामध्ये तुम्ही हा पार्ट इथे पाहू शकता. दिस ऑल्सो वन ऑफ द दिस इज ऑल्सो वन ऑफ द पार्ट ऑफ दिस इज वन ऑफ द पार्ट ऑफ द एम्ब्रियो. हा एम्ब्रियोचा यामध्ये पार्ट आहे. सो यामध्ये आपण इथे पाहिलं की मोनोकॉट एम्ब्रियो. हाऊ द डिफरन्स बिटवीन वी कॅन सी इन केस ऑफ डायकॉट एम्ब्रियो अँड मोनोकॉट एम्ब्रियो. ॲक्च्युली यामध्ये अगोदरच्या लेक्चरमध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं डायकॉट एम्ब्रियो आणि त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे मोनोकॉट एम्ब्रियो. नाव वी फोकस ऑन द डिफरन्स बिटवीन दिस एम्ब्रियो. मोनोकॉट एम्ब्रियो इज द रुमिनंटरी स्टेज ऑफ द मोनोकॉट. मोनोकॉटमध्ये आपल्याला इथे जी रुमिनंटरी स्टेज आहे तर ती इथे आपल्याला दिसते. डायकॉट एम्ब्रियो इज द रुडिमेंटरी स्टेज ऑफ द डायकॉट. डायकॉटमध्ये मात्र असं यामध्ये स्टेज आपल्याला दिसत नाही. दिस इज नॉट दिस मोनोकॉट, दिस कन्सिस्ट ऑफ ओनली वन कॉटलिडॉन अँड बिकॉज ऑफ दिस इज कॉल्ड ॲज द मोनोकॉट. इन केस ऑफ डायकॉट दिस कन्सिस्ट ऑफ टू कॉटिलिडॉन. In case of monocot, a single monocot cotyledon occurs at the terminal position. You can see here. In case of monocot, scutellum is the true cotyledon, or this is considered as a cotyledon. आता मोनोकॉट मध्ये असणारा एम्ब्रियो मध्ये असणारा जे स्केट्युलम आहे, दिस इज द cotyledon and this show the terminal position. This show the terminal position in case of this monocot. In case of dicot, this cotyledon this present at a lateral side. You can see here this is not terminal position. These are present on the lateral. यामध्ये दोन्ही साइडला ते प्रेझेंट आहे. इन केस ऑफ मोनोकॉट प्ल्युम्युल ऑकर्स लॅटरली. यामध्ये जर पाहिलं तर जे प्ल्युम्युल आहे किंवा जी शूट अपेक्स आहे, दिस प्रेझेंट ऑन अ लॅटरल और दिस आर प्रेझेंट ऑन अ वन साइड. In case of dicot, these plummules occurs distantly. In case of dicot, these are present at a distantly. These are not present at a lateral side. Distantly यामध्ये तुम्ही ते पाहू शकता. In case of monocot, envelope of a plumule is called as the coleoptile. इथे असणारा जे envelope आहे तर त्याला इथे म्हणतात coleoptile. But in case of plumule doesn't have any envelope. यामध्ये ॲक्च्युली रिअलमध्ये एन्व्हलप नाही आहे, बट यामध्ये जो अटॅचमेंटचा ॲक्सिस आहे दिस इज कॉल्ड ॲज द इपिकॉटिल. लाईक दॅट यामध्ये थोड्या प्रमाणात इथे जसं इकडे कॉलिओप्टाईल आहे कवर आहे, तसं यामध्ये प्ल्युम्युलमध्ये कवर नाही आहे, बट यामध्ये जे प्ल्युम्युल आहे दीज आर अटॅच टू द ॲक्सिस ऑफ कॉटिलिडॉन बाय अ पॉईंट अँड दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज द इपिकॉटिल. बट इन दिस केस ॲक्च्युली रिअल कवर दिस इज नॉट प्रेझेंट ओवर द प्ल्युम्युल. In case of monocot, coleoriza is the protective sheet of the monocot radical. monocotच्या radical वरती इथे एक protective cover आहे and this is called as the coleoriza. But in case of dicot, not having the coleoriza or protective cover, but in which the attachment point of the radical to the cotyledon, that attachment point or this axis is called as the hypocotyl. But यामध्ये इथे hypocotyl हा इथे point आहे.
In case of monocot, cotyledon resemble the true leaves, and in case of cotyledon or this in case of dicot, these cotyledons do not resemble the true leaves. ॲक्च्युली ज्यावेळेस आपण सीड लावतो त्यानुसार इथे जर मोनोकॉट घेतलं तर मोनोकॉटमध्ये जे कॉटिलिडॉन्स आहे दिस आर रिसेंबल द ट्रू लीव्स, जे रिसेंबल आहे ट्रू लीव्सवरती. दॅट मीन्स इन केस ऑफ मोनोकॉट दिस कॉटिलिडॉन लाईक ट्रू लीव्स. आता इथे जर आपण मोनोकॉट घेतलं तर त्यामध्ये असणारं जे कॉटिलिडॉन आहे दिस आर लाईक ट्रू लीव्स, दिस इज कॉल्ड ॲज द रिसेंबल. बट इन केस ऑफ डायकॉट दिस कॉटिलिडॉन दिस डू नॉट रिसेंबल द ट्रू लीव्स. यामध्ये हे रिसेंबल नाही किंवा ट्रू लीव्स सारखा यामध्ये हा पार्ट नाही. बट मोनोकॉटमध्ये जे एकच कॉटिलिडॉन आहे ज्याला आपण म्हणतो स्कॅट्युलम, दीज आर रिसेंबल द ट्रू लीव्स, म्हणजे पूर्णपणे ट्रू लीव्स सारखं आहे. बट यामध्ये आपल्या डायकॉटमध्ये ते इथे क्लिअर होत नाही की हे ट्रू लीव्स सारखं आहे. You can also see the difference between seed on the basis of cotyledon, number of cotyledon. यामध्ये तुम्ही पाहू शकता number of cotyledon यानुसार यामध्ये सीडचे दोन टाईप पडतात. फर्स्ट यू कॅन सी दिस इज द monocot seed and this is the dicot seed. This is the two type of seed, and here you can see these seed, this is one of the dicot seed. These show the two cotyledon, these show the plumule, radicle, and this also show the outer covering. This is the testa, tegmen. But in this monocot, you can see the radicle, scatulum, and plumule. But in this case, or in this seed of the monocot, the outermost layer which are formed on the endosperm, and this is the alluron layer. This is actually the layer which produced from the endosperm. आता यामध्ये जर तुम्ही मोनोकॉट सीड पाहिलं तर मोनोकॉट सीडमध्ये असणारं जे एंडोस्पर्म आहे याच्यावरती यामध्ये एक लेयर फॉर्म होतो, अँड दिस लेयर दिस इज कॉल्ड ॲज द alluron layer, and this also show the fusion of 3 nucleus because of this is produced from the endosperm. हा इथे एंडोस्पर्म पासून यामध्ये फॉर्म होतो. इन केस ऑफ मेज और कॉर्न यू कॅन सी दिस इज द पार्ट ऑफ एम्ब्रियो अँड दिस इज द पार्ट ऑफ एंडोस्पर्म. ॲक्च्युली जर यामध्ये आपण मेज घेतलं किंवा कॉर्न घेतलं तर यामध्ये जे एंडोस्पर्म आहे दिस शो द कलरिंग पिगमेंट, अँड दिस ॲक्च्युली एम्ब्रियो दिस शो द लाईट कलर, अँड दिस कलरिंग पिगमेंट दिस आर प्रेझेंट इन द एंडोस्पर्म, and because of that the different types of grain we can see in case of maize. And this is the difference between the monocot seed and dicot seed, and it is also having the two types of embryo, and on the basis of this show the two type of the seed. And in this seed we can see the endosperm or without endosperm. आता यामध्ये जर डायकॉट सीड तुम्ही पाहिलं तर ह्या डायकॉट सीडमध्ये जो एंडोस्पर्म आहे तर तो इथे जनरली अब्सेंट आहे. ज्या सीडमध्ये 2 कॉटिलिडॉन असतात त्यामध्ये शक्यतो यामध्ये जे एंडोस्पर्म आहे ते अब्सेंट असतं. असं जे सीड आहे दिस इज कॉल्ड ॲज द नॉन एंडोस्पर्मिक सीड. आणि मोनोकॉटमध्ये तुम्ही वेल इथे एंडोस्पर्म इथे पाहू शकतात. अँड दिस इज ॲक्च्युली यामध्ये जर पाहिलं हा जो एंडोस्पर्म आहे इथे पाहू शकता सीडमध्ये, दिस सीड इज कॉल्ड ॲज द एंडोस्पर्मिक सीड. एंडोस्पर्मिक सीड also called as the albuminous seed, and non-endospermic seed this is also called as the X-albuminous seed. On the basis of presence and absence of endosperm, these show the two type. Now we focus on these two types of seed. इथे तुम्ही व्यवस्थित बीन सीड पाहू शकता, कॉर्न सीड यामध्ये पाहू शकता. This is the example of dicot, and this is also one of the example of monocot. In this case you can see this is the two cotyledon. These show the epicotyl. This also show the seed coat. This also show the hypocotyl. And this is also one of the part of embryo. In case of cork, this is actually part of embryo. This show the single cotyledon. This also having the epiblast, but this is the reduced form. And this also having the coleoptile, coleorrhiza, and this also show the seed coat, endosperm. In this seed you can see the endosperm. In this seed you cannot see the endosperm. In most angiospermic dicots endosperm these are absent, and this seed these are the non-endospermic seed, and in most of the monocot seed we can see the endosperm, or this cell this seed this is called as the endospermic seed. Endospermic seed is also called as the albuminous seed, and non-endospermic seed this is also called as
the X albuminous seed. This is the difference between the monocot and dicot. Actually, what is mean by endospermic and non-endospermic seed? You can see here the some differences between this endospermic and non-endospermic seed. This is also called as the albuminous seed, and this is the X albuminous or non-albuminous seed. This is the difference between these two seed. Here you can see the some differences. First, in endospermic seed, endosperm is present. ज्या सीडमध्ये एंडोस्पर्म असतो दिस इज कॉल्ड एज द एंडोस्पर्मिक सीड. ज्या सीडमध्ये एंडोस्पर्म नसतो दिस इज कॉल्ड एज द नॉन एंडोस्पर्मिक सीड और एक्स अल्ब्युमिनस सीड. Why this seed in which endosperm these are not present? Because endosperm these are completely utilized in this seed or which completely consumed by the embryo at the time of growth and development, and because of in this seed we cannot see the endosperm. ज्या सीडमध्ये एंडोस्पर्म नाही आहे अशा सीडमध्ये ॲक्च्युली ज्यावेळेस एम्ब्रियोची वाढ होते त्याच वेळेस जो एंडोस्पर्म आहे तो युटिलाइज केला जातो आणि म्हणून त्या सीडमध्ये एंडोस्पर्म राहत नाही आणि ते सीड बनतात यामध्ये नॉन एंडोस्पर्मिक सीड. त्यानंतर सेकंड डिफरन्स आहे फूड इज नॉट अ स्टोअर इन कॉटिलिडॉन. आता एंडोस्पर्मिक सीडमध्ये एंडोस्पर्म असल्यामुळे फूड मटेरियल जे कॉटिलिडॉन आहे त्यामध्ये स्टोअर होत नाही. बट जे नॉन एंडोस्पर्मिक सीड आहे त्यांच्यामध्ये जे कॉटिलिडॉन आहे जनरली यामध्ये 2 कॉटिलिडॉन्स असतात ज्यामध्ये फूड मटेरियल यामध्ये स्टोअर केलं जातं आणि यांच्यामध्ये जे फूड मटेरियल आहे नॉन एंडोस्पर्मिकमध्ये दिस आर स्टोअर इन द कॉटिलिडॉन. द थर्ड डिफरन्स और नेक्स्ट डिफरन्स, द कॉटिलिडॉन्स आर थिन अँड papyri that is the thin or paper like, but in case of non endospermic seed the cotyledon this is the thick and fleshy and it's also having the most in which having the 2 cotyledons. Perisperm does not develop from the nucellus in case of endospermic seed. Endospermic seed मध्ये perisperm does not develop from the nucellus. न्यूसिलस पासून यामध्ये जो पेरिस्पर्म आहे तो डेव्हलप होत नाही. व्हॉट इज मीन बाय पेरिस्पर्म? ॲक्च्युली यामध्ये ओव्हलमध्ये असणाऱ्या ज्या सेल आहे दिस इज द न्यूसिलस सेल. ओव्हलमध्ये सेंट्रल असणाऱ्या ज्या न्यूसिलस सेल आहे ॲक्च्युली ज्यावेळेस फर्टिलायझेशन होतं त्यावेळेस ओव्हलचं कन्व्हर्जन सीडमध्ये होतं त्यावेळेस हळूहळू यामध्ये असणाऱ्या ज्या न्यूसिलस सेल आहे तर त्या डिजनरेट होतात. बट जे एंडोस्पर्मिक सीड आहे यांच्यामध्ये इथे काहींमध्ये आता इथे जे नॉन एंडोस्पर्मिक आहे आणि एंडोस्पर्मिक आहे तर एंडोस्पर्मिक सीडमध्ये ज्या पूर्ण न्यूसिलस आहे तर ह्या डिजनरेट होतात आणि त्याचबरोबर आता पेरिस्पर्म हा न्यूसिलसचा पार्ट आहे. जर ओव्हलचा कन्व्हर्जन सीडमध्ये होत असेल आणि न्यूसिलस परसिस्ट राहत असेल तसेच राहत असेल त्या डिजनरेट होत नसेल तर त्यापासून इथे काय डेव्हलप होतं पेरिस्पर्म दिस इज द पार्ट दीज आर प्रेझेंट इनसाइड द सीड. सीडच्या आतमध्ये ते प्रेझेंट असतात. बट पेरिस्पर्म डज नॉट डेव्हलप फ्रॉम द न्यूसिलस. जे एंडोस्पर्मिक सीड आहे त्यांच्यामध्ये जो पेरिस्पर्म आहे तो न्यूसिलसपासून डेव्हलप होत नाही. ॲक्च्युली मोस्ट जे प्लांट आहे त्यांच्यामध्ये हा पेरिस्पर्म अपसेंट असतो. बट ज्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे इन केस ऑफ एंडोस्पर्मिक सीड दीज आर नॉट डेव्हलप फ्रॉम द न्यूसिलस सीड. In case of endospermic seed this perisperm does not develop from the nucellus. Chalazal or other cell these are the diploid cell which produce or converted into perisperm in case of endospermic seed. But in case of non endospermic seed these perisperm this is the nutritive tissue like endosperm these are developed from the nucellus. न्यूसिलस पासून ज्या न्यूसिलस परसिस्ट बनतात ज्या न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात ॲक्च्युली पेरिस्पर्म दिस इज द न्यूट्रिटिव्ह टिश्यू दिस इज द प्रोड्यूस फ्रॉम द न्यूसिलस सेल or when the nucellus cell become the persist this is called as the perisperm which provide the nutrition to development of the endosperm. एंडोस्पर्मच्या डेव्हलपमेंटसाठी लागणारं जे न्यूट्रिशन आहे ते यामध्ये इथे पेरिस्पर्म प्रोव्हाइड करतात. पेरिस्पर्म दिस इज ऑल्सो वन ऑफ द न्यूट्रिटिव्ह टिश्यू बट the perisperm this is the diploid cell and endosperm this is the triploid cell. In case of endospermic seed the suspensor osteria do not substitute the endosperm, but in case of non endospermic seed the suspensor osteria substitute the endosperm. In case of non endospermic seed नॉन एंडोस्पर्मिक सीडमध्ये आणि एंडोस्पर्मिक सीडमध्ये जे सस्पेन्सर आहे हॉस्टेरिया आहे डू नॉट सबस्टिट्यूट द एंडोस्पर्म.
त्यांचं सबस्टिट्यूशन यामध्ये एंडोस्पर्ममध्ये होत नाही. बट इन केस ऑफ नॉन एंडोस्पर्मिक सीड वी कॅन सी दॅट टाईप ऑफ एक्झाम्पल. In case of castor, maize, we can see the endospermic seed. Pea or other cucurbita, these are the example. Barley, this is the example. This is the pea, bean, cucurbita. This is the example of non-endospermic seed. Actually, the non-endospermic seed, this is the dicot seed. Most dicot seed, these are the non-endospermic seed. And most monocot seed, this is the endospermic seed. But in which the castor, this is the dicot, but this show the endospermic seed in which we can see the endosperm. Actually castor show the unique characteristics. यामध्ये जे castor आहे हे यामध्ये unique characteristics यामध्ये show करतं. Castor, this is also called as the Ricinus communis. This seed show the unique characteristics in which we can see the endosperm. This show the cotyledon. These also having the radical plumule, or these show the perisperm. यामध्ये perisperm we can also see in case of castor. Castor also one of the endospermic seed. Actually जे dicot seed आहे, these are not endospermic or non-endospermic seed, but castor, this is the exception. These show the endospermic characteristics. These show the perisperm in which nucellus, these are developed into the nutritive tissue. These are the diploid tissue. These show the nutritive tissue. This is the perisperm. सीड मध्ये ज्या डिप्लॉइड न्यूट्रिटिव्ह टिश्यू असतात, these are the perisperm. त्याचबरोबर यामध्ये ज्या ट्रिप्लॉइड एंडोस्पर्मिक ज्या सेल आहे, these are also nutritive tissue we can see in case of this seed. And this seed show the unique character and presence of caruncle. Caruncle, this is the part which present on the opening of seed. सीडची जी ओपनिंग आहे, this is called as the micropyle. Actually micropyle ही ओपनिंग आहे सीडची, बट ह्या सीडमध्ये एक युनिक कॅरेक्टर आहे की जी मायक्रोपाईल ओपनिंग आहे त्याच्यावरती एक यामध्ये कव्हर आहे. दिस इज द कॅरेंकल. दिस इज द युनिक कॅरेक्टर ऑफ दिस सीड. इन दिस सीड वी कॅन सी द कॅरेंकल, endosperm, and also this show the presence of perisperm. These are present in case of the castor. And castor, this is the unique example in case of plant. So इथे आज आपण इथे स्टडी केलं यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रियो, त्याचबरोबर एंडोस्पर्मिक नॉन एंडोस्पर्मिक सीड विथ डिफरन्स बिटवीन आपण यामध्ये पाहिला. त्याचबरोबर जे कॅस्टर आहे तर त्याचं युनिक कॅरेक्टर आपण यामध्ये पाहिलेलं आहे. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटू विथ नेक्स्ट टॉपिक, दॅट इज द MCQs विच बेस्ड ऑन द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो इन केस ऑफ मोनोकॅट अँड डायकॉट. थँक्यू सो मच.